नागपूरमधून सुद्धा एक संतापजनक प्रकार समोर येतोय। पेट्रोल पंपावरती किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की केली, दमदाटी केली। एवढंच नाही तर या महिलेला पायावरती लोटांगण घेत माफी मागण्यास सुद्धा भाग पाडलं। त्यानंतर दहशत पसरावी या उद्देशाने या सर्व प्रकाराचा व्हिडिओही व्हायरल केलाय। 18 डिसेंबरचा हा प्रकार आहे आणि नागपूरच्या हिंगणा रोडवरच्या इलेक्ट्रिक झोन परिसरात पंपचालक महिलेला 2 तरुण पंपावरती विनाकारण भटकताना दिसले। तिने या तरुणांना हटकलं आणि त्यावरनं हा वाद झाला। हे तरुण आणखी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन पंपावरती आले आणि त्यांनी रात्री 10च्या सुमारास पंपावरती तुफान गोंधळ घातला। या भागावर आमचीच दादागिरी चालते असं सांगत माफी मागायला लावली। मात्र एवढ्यावरती या तरुणांचं समाधान झालं नाही। जमावाचं नेतृत्व करणाऱ्या राजेश मिश्रा या गुंडाने महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागायला भाग पाडलं। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली। त्यांनी 7-8 जणांना इथे घेऊन आला आणि मग मला माफी मागायला लावली आणि माझा व्हिडिओ काढून व्हायरल केला। त्यांनी तसंच केलं, त्यांनी व्हिडिओ काढला आणि मग मी प्रसंगाची वेळ साधून मी त्यातल्या एकाचा मोबाईल धरला आणि मी तसंच पोलिसांना कंप्लेंट टाकली होती म्हणून मला त्यांच्याशी वेळ साधून घ्यायची होती। तर त्याच ह्याच्यात मी त्यातल्या एकाचा मोबाईल हिसकावून घेतला। आता हिसकावून घेतल्यानंतर तो पुढे काही करू नाही शकला। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आम्ही व्हिडिओ आता बघितलेला आहे, अतिशय चीड आणणारा असा व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीने ती महिला सर्वांची माफी मागते आणि गयावया करते ते खरोखरच चीड आणणार आहे। आणखीन काय माहिती आहे, कशा पद्धतीची कारवाई आता पोलीस याबद्दल करतायत? निश्चित हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। नागपूरची घटना असेल किंवा कल्याणची घटना असेल, बारामतीमधलं हत्येचं प्रकरण असेल, मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड प्रकरण असेल किंवा उस्मानाबादमधलं प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला एक कॉमन फॅक्टर पाहायला मिळतो की घटनेची तीव्रता खूप जास्त आहे आणि जे पीडित असतात त्यांना न्याय मिळताना दिसत नाही। नवीन राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, जनतेने या नवीन सरकारला भरघोष मतं दिलेली आहे आणि मोठ्या बहुमताने सत्तेवर बसवलेलं आहे। त्यामुळे नवीन सरकारकडनं तर राज्यातल्या जनतेला सर्वाधिक जे काही अपेक्षा असेल ते कायदा सुव्यवस्थेला घेऊन लोकांना अपेक्षा आहे। कारण की प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला पोलिसांची भूमिका ही नेहमी संशयास्पद पाहायला मिळतात। आपल्याकडे कठोर कायदे आहे, त्या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही आणि त्यामधल्या असणाऱ्या पळवाटांचा फायदा पोलीस हे गुन्हेगारांना देताना दिसतात। अनेक प्रकरणामध्ये पोलीस हे या अशा घटनांमध्ये जे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आरोपी असतात त्यांची मदत करताना दिसतात, पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये नसतात। जर का तुम्ही नागपूरची घटना बघितली तर राजेश मिश्रा नावाचा या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे त्याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे। जर का आपण कल्याणची घटना बघितली तिथे अखिलेश शुक्ला हा जो आरोपी आहे त्याची देखील जी त्या घटनेची जी तीव्रता बघितली, तो व्हिडिओ बघितला, त्यावर लोकांना लक्षात येतं दोन्ही घटना धक्कादायक आहेत आणि खरोखरच अशा पद्धतीने गुंडागर्दी, गुंडशाही कुठेतरी वाढतीये का असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एकंदरीतच या सगळ्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी अत्यंत बिघडलेली हे कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।